नमस्कार. ऐश्वर्या अवंतिका जानकीला समजावत असतात. तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी, तू एका गोष्टीकडे खूपच इग्नोर करतेस. तू जरा विचार कर, तू कसं वागतेस ते. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी, जानकी, विचार केलायस का नानांना देवळाच्या पाठीमागे कुणी मारलेलं? तेव्हा त्यांच्या सोबत शर्वरी वंश सुद्धा होत्या. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, तू काय बोलतेस कळतंय? ऐश्वर्या, तू शर्वरी वंशांवरती आरोप करतेस. तेव्हा अवंतिका बोलते, माफ करा जानकी वहिनी, पण मी तुम्हाला सांगते, शर्वरी वंशांनीच काहीतरी केलंय. तेव्हा मात्र जानकी बोलते, नाही नाही, असा संशय आपण कसा काय घेऊ शकतो? तर इकडे जानकी नानांना भेटण्यासाठी अडगळीच्या खोलीमध्ये आलेली असते. तेव्हा सुमित्रा सुद्धा जानकी सोबत असते. त्यावेळेला नाना जानकीला म्हणतात, जानकी, तू आता एवढ्या रात्री इथे का आलीस? जानकी, कुणी पाहिलं तर? तेव्हा जानकी बोलते, नाना, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? नाना, प्लीज, तसं काही असेल तर प्लीज लपवू नका. नाना, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. तुमच्यावरती हल्ला कुणी केला? त्यावेळेला नाना बोलतात, खरं सांगू जानकी, स्वतःच्या तोंडाने सुद्धा सांगायला लाज वाटते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, असं काय आहे जे तुम्ही आमच्यापासून लपवताय? नाना, तुम्हाला तर माहिती आहे ना, आधीच तुमच्यावरती हल्ला झालाय, तुम्ही गेलायत, अशी बातमी आपण सगळीकडे पसरवली. त्यावेळेला जानकी बोलते, आई, नानांवरती हल्ला तर झालेलाच आहे, फक्त नाना गेलेत ही बातमी आपण सगळीकडे पसरवली. तेव्हा लगेच नाना बोलता, सुमित्रा, ज्या मुलीला आपण अगदी लाडाने वाढवलं, ज्या मुलीचे सर्व काही हट्ट पुरवले, त्याच मुलीने माझा विश्वासघात केला. मला बोलताना सुद्धा लाज वाटते सुमित्रा, मी तुम्हाला सांगणार तरी कसं? तेव्हा सुमित्रा बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही आपल्या शर्वरीबद्दल बोलताय? तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना प्लीज, आता कोणताही संकोच बाळगू नका. नाना, तुम्ही जर का मला सर्व सत्य सांगितलं तरच मी काहीतरी करू शकेन ना. तेव्हा नाना बोलतात, जानकी, मी देवळाच्या पाठीमागे गेलो होतो, तेव्हा शर्वरी माझ्या पाठीपाठी आली आणि ती पैशाबद्दल माझ्याशी बोलायला लागली. तेव्हा मी तिला समजवायला लागलो, मी तिला समजवतच होतो, पण त्याच वेळेला शर्वरी खूपच चिडली. ती म्हणायला लागली, तुमचा फक्त आणि फक्त त्या जानकीवरती विश्वास, येता जाता सारखं जानकी जानकी जानकीच करत असता, पण कधीतरी माझा सुद्धा विचार करा, कधीतरी. तेव्हा लगेच नाना बोलतात, काय तुझा विचार करू? शर्वरी, तू कधी आमचा विचार केलास का? अगं, एक बाप म्हणून कायम मी तुझा विचारच करत आलो. मी तुला आपल्या प्रॉपर्टीमधला तुझा हिस्सा कधीच दिलाय. आणि राहिला प्रश्न जानकीचा, मी येता जाता जानकी जानकी करत असतो, तर हो, तुझ्यापेक्षा जर का जानकीच आमच्या पोटी जन्माला आली असती ना तर बरं झालं असतं. अगं, लाज वाटते मला, तुझी लाज. तेव्हा मात्र शर्वरीचा राग अनावर होतो आणि त्याच वेळेला शर्वरी नानांच्या डोक्यामध्ये जोराने काठीने हाणते. त्यामुळे नाना अगदी बेशुद्ध पडलेले असतात, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. हे ऐकता सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो. ती नानांना बोलते, नाही, तुम्ही जे काही सांगताय ना त्या गोष्टीवरती माझा विश्वासच नाहीये. अहो, आपले संस्कार आहेत तिच्यावरती. मला मान्य आहे, शर्वरी खूपच रागीट आहे, तिचा स्वभावच खूप वेगळा आहे. पैशासाठी ती कोणत्याही थराला जाईन, पण स्वतःच्या वडिलांना संपवण्याचा प्रयत्न नाही हो, नाही करणार. तेव्हा मात्र नानासाहेब बोलता, सुमित्रा, लेकीचं प्रेम आंधळ आहे. तुला सांगू का, लेकीवरती एवढा विश्वास ठेवू नकोस सुमित्रा. सुमित्रा, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अहो, विश्वास तर तुमच्यावरतीच आहे हो. तुम्ही म्हणताय ती प्रत्येक गोष्ट खरी आहे, पण खरं सांगू, मन मात्र मानायला तयार नाही. त्यावेळेला जानकी बोलते, नाना, शर्वरी वंशांचं काय चाललंय ना तेच कळत नाही. त्यांचं वागणंच खूप विचित्र चाललंय. प्रत्येक वेळेला येता जाता त्या काहीही वागत असतात. आणि मला या गोष्टीचा जास्त त्रास होतो की त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला, तुमच्यावरती. एवढं असं काय आहे ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला? तेव्हा लगेच नाना बोलतात, जानकी, ती शर्वरी कोणाच्या तरी प्रेमात पडलीये. अगं, मी ऐकलं ना, रक्ताच्या थारोळ्यात असताना मी सगळं काही बोलणं ऐकत होतो. अगं, तिचा बॉयफ्रेंड सुद्धा तिथे आला होता. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय नाना, हो काय बोलताय तुम्ही?
शर्वरी वंशनचं तर विक्रांत भाऊजींवरती किती प्रेम आहे, आणि तुम्ही हे काय बोलताय नाना? नाही नाही नाना, असं असूच शकत नाही. तुम्ही हे प्लीज असं बोलू नका. तेव्हा मात्र नाना बोलतात, जानकी मला कळतंय तुला धक्का बसला, पण एक बाप म्हणून माझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास? अगं स्वतःच्या मुलीचं लपडं जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा तेव्हा मी त्या विक्रांतच्या नजरेला नजर कशी मिळवायची याचा विचार सुद्धा त्या रक्ताच्या थारोळ्यात असताना करत होतो. तेव्हा मात्र जानकी बोलते, बस नाना, शर्वरी वंशनचे दिवस भरले. शर्वरी वंशनी जे काही केलंय ना त्याची शिक्षा मी त्यांना देणारच, आणि त्याची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र नाना बोलतात, जानकी तू जे काही करशील त्याच्यामध्ये मी तुझी साथ देईन. तेव्हा मात्र जानकी बोलते, ठीक आहे. तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश बोलतो, तुम्ही जे काही ठरवलंय त्याच्यामध्ये मी सुद्धा साथ देईन. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, पण जानकी काय ठरवलंयस? तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना आता शेवटचा पर्याय, शर्वरी वंश एकट्याच घरात आहेत आणि त्याच वेळेला भूत बनून तुम्ही शर्वरी वंशना घाबरवायचं. तेव्हा नाना बोलतात, जानकी एक नंबर प्लॅन. अगं तू म्हणशील तसं मी करतो, बघ आता मी कसं करतो ते. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेला जानकी सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला म्हणते, आई आई तुम्ही शांत व्हा. आई मला समजतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते, पण खरं सांगू का आई, आता स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा शर्वरी वंशना वटणीवर आणणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अगं हो हो जानकी हो, पण त्या शर्वरीला मात्र मी कधीच माफ करणार नाही. त्या मुलीने स्वतःच्या आईचं कुंकू पुसायचं काम केलं, तिला काहीच कसं वाटलं नाही, आणि परत माझे कान भरत राहिली तुझ्याबद्दल. जानकी जानकी मला माफ कर, मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला. नको नको ते तुला बोलले. त्यावेळेला नानासाहेब बोलतात, ते तर तुझं रोजचंच आहे सुमित्रा, तू कोणाच्याही बोलण्यात येतेस आणि जानकीला मात्र टार्गेट करतेस प्रत्येक वेळेला. आधी ऐश्वर्याच्या नादाला लागलीस, नंतर तुझ्या आईच्या नादाला लागलीस, आणि आता तर काय स्वतःच्या लेकीच्या नादाला लागलीस. सुमित्रा प्रत्येक वेळेला असं करून कसं चालेल? तेव्हा मात्र जानकी नानांना बोलते, नाना आई माझ्यावरती किती रागवल्या, आईनी माझ्यावरती किती राग धरला, तरी सुद्धा एक गोष्ट मला माहिती आहे, त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम प्रेम आणि प्रेमच आहे. त्या मला लेक म्हणतात नाना, त्यामुळे आई माझ्यावरती रागवल्या काय, त्यांनी मला मारलं काय, किंवा त्यांनी मला घरातून बाहेर काढलं काय, आई जे काही करतील ते माझ्यासाठी अगदी योग्यच असणार. तेव्हा मात्र नाना बोलतात, जानकी एवढा आंधळा विश्वास हिच्यावरती ठेवू नकोस. जानकी प्रत्येक वेळेला तुला तोंडघशी पाडण्याचं काम सुमित्रा करते. तीच जर का तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असती आणि तिने सांगितलं असतं की हा नानासाहेब आणि माझा निर्णय आहे की जानकीच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करायची आणि जानकीने कोणाच्याही नावावरती करता येणार नाही, असं नाना आणि मी लिहिलं होतं, पण नाही, सुमित्राने सुद्धा स्वतःच्या लेकीचीच बाजू घेतली. तेव्हा मात्र जानकी बोलते, नाना नाना शांत व्हा. अहो हे सगळं आधीच आमचं ठरलं होतं, म्हणून आई माझ्याशी असं वागल्या. तेव्हा लगेच नाना बोलतात, बस कर जानकी, हिला पाठीशी घालण्याची कामं करू नकोस. तू जर का हिला पाठीशी घालत असशील तर खूप मोठी चूक करतेस. तेव्हा मात्र जानकी बोलते, नाही नाना, मी कोणालाही पाठीशी घालत नाही. आणि नाना आता या गोष्टीवरती भांडण्यापेक्षा आपल्याला जास्त महत्त्वाचं काय आहे त्याचा विचार करूया ना. तेव्हा नाना बोलतात, जानकी तू प्रत्येक वेळेला असंच करतेस. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी सर्वांना म्हणत असते, चला आज आपण जरा बाहेर जाऊया, जेणेकरून आईंचं मन सुद्धा रमेल. त्यावेळेला लगेच आजी बोलते, काय काय चाललंय तुझं जानकी? अगं लाज कशी वाटत नाही तुला? अगं जरा तरी विचार कर, जरा तरी. अगं स्वतःचे सासरे तू काल परवाच गमावलेस आणि तुला बाहेर जायचं सुचतंय. बघा बघा हिच्याकडे बघा. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, आजी अहो बस झालं, तुम्ही तर जानकी वहिनींचं मनच कधी समजून घेऊ शकत नाही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, नाहीतर काय, प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज आहे का? जानकी हे सर्व का बोलते तर फक्त आणि फक्त आईंना जरा मन मोकळं फिरता यावं म्हणून.
त्यांचं जी काही घुसमट चालली आहे ना ती बंद व्हावी म्हणून, आणि तुम्ही मात्र नको ते अर्थ करताय. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तुमचं वागणं. तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, अगदी बरोबर बोलतेय जानकी वहिनी, आईला जर का जरा बाहेर नेलं तर तिला बरं वाटेल. तेवढ्यात मात्र सुमित्रा तिथे आलेली असते. त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते, आई चला आपण जरा बाहेर जाऊन येऊया. तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, मला कुठेही जायचं नाही. त्यावेळेला सौमित्र आणि सारंग पुढे होतात आणि ते दोघंही सुमित्राला समजावतात. तेव्हा कुठे ती बाहेर जायला तयार होते आणि जानकीला डोळा मारत असते. त्याच वेळेला शर्वरी तिथे आलेली असते. त्यावेळेला जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, आम्ही सर्वजण बाहेर जात आहोत, तुम्ही येताय का? त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, हे जर का सर्वजण बाहेर जात असतील तर यांना जाऊ देत, जेणेकरून मी या घरात पैसे असतील ते घेईन आणि फरार होईन. त्याच वेळेला लगेच पुन्हा एकदा जानकी विचारते, शर्वरी वंश कुठे हरवलात तुम्ही? जे काही असेल ते बोलताय का, पटकन येताय का तुम्ही? त्यावेळेला शर्वरी बोलते, तू जा, माझे नाना गेलेत, माझ्या नानांचं दुःख मलाच माहिती ना, आणि माझे नाना गेले असताना मी काय तुझ्यासोबत यायचं का? नाही नाही, तुलाच हे सुचू शकतं. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी चल, हिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. आणि लगेच ऋषिकेश, जानकी आणि बाकी सगळेजण घराबाहेर पडलेले असतात. त्यावेळेला मात्र शर्वरी एकटीच घरात असते. सगळेजण बाहेर गेल्यानंतर अचानक घरातल्या लाईट जातात. शर्वरी खूपच घाबरते, तिला खूप भीती वाटते. अचानक दारं खिडक्या जोर जोरात आपटायला लागतात. जोर जोरात हवा सुटलेली असते. शर्वरीला तर घाम फुटलेला असतो. तिने त्याच ह्याच्यात स्वतःच्या बॉयफ्रेंडला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, अरे कुठे आहेस तू, मला खूप भीती वाटते. तेव्हा तो म्हणतो, शर्यू अगं काय झालं, भीती वाटण्यासारखं एवढं काय आहे? त्यावेळेला ती म्हणते, मला खूप भीती वाटते, मी त्यांच्यासोबत गेले असते तर बरं झालं असतं, मी का घरात थांबले, अरे बघ ना. आणि तेवढ्यात मात्र पाठीकडून आवाज येतो, शर्यू. तेवढ्यात शर्वरीच्या हातचा मोबाईल खाली पडतो, कारण तो दुसरा तिसरा कोणाचाही आवाज नसतो. स्वतः नाना भूत बनून तिला घाबरवायला आलेले असतात आणि त्याच वेळेला शर्यूने तो आवाज ओळखलेला असतो. शर्यूला फुलच घाम फुटलेला असतो. ती स्वतःशीच म्हणत असते, नाना, आणि ती पाठी वळते. अचानक नाना तिच्या जवळ उभे असतात आणि नानांचे डोळे अगदी लाल भडक असतात. ते बघून मात्र शर्वरी खूपच घाबरते. त्यावेळेला नाना बोलतात, काय झालं शर्यू, अगं तुला एवढा का घाम फुटलाय बाळा, घाबरू नकोस, मी तुझा नाना आहे, नाना. अगं तू घाबरतेस काय बाळा, घाबरू नकोस. आणि नाना स्वतःचा हात असा पुढे करतात आणि तिच्या गालाला लावायला जातात. तेवढ्या शर्वरी बोलते, तुम्ही कशाला आलात, तुम्ही जा बघू इथनं, जा. तेव्हा लगेच नाना बोलतात, असा कसा जाणार मी, अगं मी तुला न्यायला आलोय माझ्यासोबत. तू प्रत्येक वेळेला बोलत असतेस ना, नानांचं तुझ्यावरती प्रेमच नाहीये. अगं पण तिकडे गेल्यानंतर मला शांत झोपच लागत नाही, मी शांत राहूच शकत नाही, मला तुझीच सारखी आठवण येते. शर्वरी चल आपण निघूया. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, नाना मला कुठेच यायचं नाही, तुम्ही जा बघू इथनं, जा. तेव्हा मात्र नाना बोलतात, असा कसा जाणार मी, अगं तुला तुझ्या नानांना मारताना काहीच वाटलं नाही आणि मी जाणार नाही, मी नाही जाऊ शकत. शर्यू अगं बाळा शांत हो, तू कशाला घाबरतेस, अगं नाना आहे मी तुझं, नाना. तेव्हा मात्र शर्यू बोलते, नाना मी तुमच्या समोर हात जोडते, नाना मला माफ करा, माझं चुकलं, नाना मी असं वागायला नको होतं, पण काय करणार, माझे एका मुलावरती प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत बाहेर कुठेतरी शहरात निघून जायचं आहे आणि त्यासाठी मला पैसा पाहिजे होता. नाना मी तुम्हाला खूप विनवण्या केल्या की नाही, मी तुमच्याकडे पैसे सुद्धा मागितले, मी खूप काही सहन केलं. नाना मी विनवणी केली की नाही, पण तुम्ही मात्र माझं ऐकायलाच तयार नाही. नाना मग मी तरी काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून मी तुमच्यावरती हल्ला केला नाना, आणि तुम्ही तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलात. तेव्हा लगेच नाना बोलतात, हो अगं रक्ताच्या थारोळ्या स्वतःच्या बापाला बघताना काहीच वाटलं नाही तुला. शर्वरी अगं तिथे तू स्वतःच्या बॉयफ्रेंडचा हात धरलास आणि स्वतःच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला मात्र तिथे एकटी सोडून आलीस. अगं लाज कशी वाटली नाही शर्वरी, तुला लाज कशी वाटली नाही. तेव्हा शर्वरी बोलते,
सॉरी नाना, मला माफ करा, पण प्लीज नाना जा ना, तुम्ही जा ना. नाना तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणता ना. नाना प्लीज प्लीज शेवटचं मला माफ करा. तेव्हा नाना बोलतात, माफ करू? अगं कसं करू शर्वरी मी तुला माफ? अगं स्वतःच्या बापाला मारलंस तू आणि त्या विक्रांतरावांना सुद्धा. तेव्हा शर्वरी बोलते, प्लीज प्लीज नाना तुम्ही इथून जा, जा इथून. आणि तिने स्वतःचे डोळे मिटलेले असतात. त्यावेळेला नाना बोलतात, मी जाणार तर तुला घेऊनच जाणार. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाना मी सगळं सगळं मान्य करते, मी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तुमचा ऑक्सिजन मास्क सुद्धा मी काढला. हे ऐकताच घरातल्या लाईट्स लागतात. सगळेजण दरवाजात उभे असतात. शर्वरीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती लगेच मोठ्याने ओरडते, लाईट्स आल्या आणि समोर संपूर्ण रणदिवे कुटुंबाला बघता क्षणी शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. शर्वरी फुल घाबरलेली असते. तिला काय करावं तेच कळत नसतं. त्यावेळेला सगळ्यांचे चेहरे अगदी लाल 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 झालेले असतात. सुमित्रा खूपच चिडलेली असते. पण त्याच वेळेला शर्वरीची नजर नानांवरती पडते. लाल बुंद डोळे असलेल्या नानांकडे बघून शर्वरी घाबरते आणि म्हणते, नाना नाना तुम्ही जा, नाना तुम्ही जा, बघू जा ना. नाना माझं चुकलं, मी माफी मागते. जानकी जानकी वहिनी प्लीज सांग ना नानांना जायला. तेव्हा जानकी उलटे हाताची सनसनीत कानाखाली शर्वरीच्या लगावते आणि शर्वरीला म्हणते, लाज नाही वाटत शर्वरी वंश? अहो एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही. शर्वरी वंश स्वतःच्या बापाला मारण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. हे संस्कार केले होते का तुमच्यावरती तुमच्या आई वडिलांनी? त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, आणि शरयू नाना जिवंत आहेत बरं का, नाना गेले नाही आहेत. कारण त्यांच्या एका मुलीने जरी, रक्ताच्या मुलीने जरी त्यांचा विश्वासघात केला असला ना, तरी सुद्धा त्यांच्या मानलेल्या मुलीने मात्र त्यांचा जीव वाचवलाय. म्हणूनच ते प्रत्येक वेळेला जानकीला मानत असतात. ही गोष्ट लक्षात ठेव शरयू. तेव्हा शरयू बोलते, मला माफ करा, मला माफ करा, माझं चुकलं. तेव्हा सारंग बोलतो, शरयू ताई तुला माफ करायचं तुझी लायकीच नाहीये. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता तर भूत बनून आलेल्या नानांसमोर आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबांसमोर शरयूने स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केलंय. आता तरी रणदिवे कुटुंब शरयूला गजाड पाठवतील की पुन्हा एकदा नवीन संधी देतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.